मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मुंबई विद्यापीठाची डिलीट पदवी प्रदान करावी अशी चर्चा 2014 मध्ये अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात झाली होती. पण या वर्षीच्या अर्थसंकल्पात कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी अचानक डॉक्टर MS स्वामीनाथन यांचा डिलीट पदवीनं सन्मान करण्याची घोषणा केली. त्यामुळे सचिन तेंडुलकरचं नाव डावललं गेल्याचा आरोप मनसेनं केलाय. यापुढे डिलीट कुठली कोणाला देणार असेल त्याचा आम्ही स्वागत करतो. हे सगळे महान व्यक्ती असतात, परंतु याबरोबर ह्या दोन व्यक्तींना सचिन तेंडुलकर आणि न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांना सुद्धा तुम्हाला ही डिलीटची पदवी बहाल करावी लागेल. अन्यथा मनविसे यापुढे खूप तीव्र आंदोलन चिडल्याशिवाय राहणार नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी विद्यापीठाची असेल. मला वाटतं याचे परिणाम जर सचिन तेंडुलकरला जर ही पदवी दिली नाही डिलीट पदवी, तर याचे परिणाम विद्यापीठाला भोगावे लागतील. गेल्या 15 वर्षात मुंबई विद्यापीठाकडून कोणालाही डिलीट पदवी देण्यात आलेली नाही. 2002 मध्ये डॉक्टर अमर्त्य सेन यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यानंतर 2014च्या अधिवेशनात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांना डिलीट पदवीचा संधी प्रतिक्रिया आलेली नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मुंबई विद्यापीठाची डिलीट ही पदवी देण्यात यावी याकरता गेल्या 2 वर्षापासून विद्यार्थी संघटना मागणी करतायत. त्यात आता मनविसेने आपली आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठासमोर एक नवीन संकट उभं राहिलंय. विद्यापीठ आता या प्रकरणी काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.